आज आपण महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिवळे मणी, क्रिस्टल मणी मोठे साईजचे 14, मीडियम साईजचे लागतील 16 आणि एकदम बारीक साईजचे लागतील आपल्याला 40। 3 साईजचे लागतील, 2 मोठे साईजचे गोल्डन मणी, 2 मीडियम साईजचे गोल्डन मणी आणि 2 छोटे साईजचे गोल्डन मणी आणि सिंगल वाटी आणि पिवळ्या रंगाचा नायलॉनचा दोरा आणि सुई। तर सगळ्यात आधी आपण 2 पदर असे काढून घ्यायचे सिंगल होण्यासाठी। मागच्या साईडला स्क्रू होऊन घ्यायचा। पहिले एक पिवळा छोटा मणी टाकायचा आणि मग स्क्रू व्हायचा। सिंगल पदर असल्यामुळे ते स्क्रू मधून धागा निसटू शकतो, याच्यासाठी त्याच्यात एक मणी टाकायचा आणि हे मणी पहिले ओवून घ्यायचे। तिन्ही पण साईजचे, एक पिवळा आणि एक क्रिस्टल असे ओवून ठेवायचे एका दोऱ्यात। पहिले सगळे छोटे साईजचे 20 मणी मागच्या साईडला ओवून घ्यायचे। हे क्रिस्टल मणी आहेत, त्याला चमक असते क्रिस्टल मण्यांना। आणि 20 मणी मागे ओवून घ्यायचे पहिले आणि त्याच्यात एक एक पिवळा पण ओवायचा। नंतर सुई ओवून एक छोट्या साईजचा गोल्डन मणी ओवायचा। ते गोल्डन मणीच्या आजूबाजूला एक एक पिवळा मणी ओवायचा। आणि आता मीडियम साईजचे 8 क्रिस्टल मणी ओवायचे। 8 ओवून घ्यायचे। त्याच्यानंतर ना मीडियम साईजचा गोल्डन मणी ओवायचा, थोडा मोठ्या साईजचा येतो। त्याच्या आजूबाजूला एक एक पिवळा टाकायचा। जो मागच्या साईडला गोल्डन ओवलाय त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे या मणीची। आणि आता सगळ्यात मोठ्या साईजचे क्रिस्टल मणी ओवायचे, 7 ओवून घ्यायचे मणी। त्याच्या पण मध्ये एक एक पिवळा ओवायचा। असं ओवून झाल्यानंतर ना ती सिंगल वाटी जी आहे ती आपण लावून घेऊया आणि त्याच्या दोन्ही बाजूनी मोठ्या साईजचे गोल्डन मणी ओवून घ्यायचे। वाटी ओवून घ्यायचे आणि तसंच या बाजूला पण ओवून घ्यायचं, दोन्ही बाजूला सेम ओवून घ्यायचं। 8 मोठ्या साईजचे क्रिस्टल मणी ओवायचे। त्याच्यानंतरून एक मीडियम साईजचा गोल्डन मणी ओवायचा। आठ मीडियम साईजचे क्रिस्टल मणी ओवायचे। आणि आता छोट्या साईजचा गोल्डन मणी ओवायचा। आणि सगळे शेवटी बारीक साईजचे 20 क्रिस्टल आणि पिवळे मणी ओवायचे। तर क्रिस्टल मणी मोजायचे, पिवळे मणी नाही मोजले तरी चालतात। आणि आता ओवून झाल्यानंतर स्क्रू लावून घ्यायचा मागच्या बाजूने, पुढच्या बाजूने दोन्ही साईडने स्क्रू लावून घ्यायचा आता। आणि त्याला 4 ते 5 गाठी मारून पॅक करायचे। दुसऱ्या बाजूने पण स्क्रू पॅक करून घ्यायचा। स्क्रू पॅक करताना अर्धा इंच धागा लूजच ठेवायचा, कारण की ते टाईट दिसतं जास्त जर पॅक केलं तर।
पद्धतीने स्क्रू लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपले मंगळसूत्र तयार आहे।